नमस्कार, मी उज्ज्वला. आज मी केलेली एक खमंग खुसखुशीत अशी बट्टी रेसिपी. आणि बट्टी रेसिपी करण्यासाठी वेगळे विशिष्ट पीठ मी दळून आणले नाही, तर घरातले जे पोळी करण्याचे आपले गव्हाचे पीठ आहे ते पीठ वापरून अशी मी बट्टी केली. कारण बऱ्याच वेळा अचानक पाहुणे येतात किंवा अचानक आपल्याला बट्टी खावीशी वाटते आणि नेमके तेव्हा बट्टीचे पीठ घरात नसते. अशा वेळेस तुम्ही गव्हाचे पीठ वापरून ही रेसिपी करू शकता. त्यासाठी मी एका परातीत एका वाटीने मी 3 वाटे हे गव्हाचे पीठ घेतले. पीठ एकदा मी चाळून घेते. ज्या वाटीने गव्हाचे पीठ मोजून घेतले त्याच वाटीने मी 1 वाटी हा बारीक रवा घेतला. जाड रवा असेल तर थोडासा मिक्सरला लावून बारीक करू शकता. त्यानंतर यात चवीनुसार मीठ घालायचे. बट्टी पचायला सोपी जावी आणि चव सुद्धा छान यावी म्हणून 1 चमचा ओवा मी हातावर कुस्करून घेते, तोही यामध्ये घालून घेते. बट्टी छान खमंग खुसखुशीत होण्यासाठी छोटा पाव चमचा किंवा 2-3 चिमूट म्हणू शकतो खाण्याचा सोडा यामध्ये घालून घेते. आणि जास्त नाही घालायचा, जास्त जर झाला तर बट्टी तेलकट होते. आता हे मिक्स करून घेते, पण छान कलर येण्यासाठी यामध्ये हळद घालायची राहिली ती घालून घेते. आणि हळदही जास्त नाही घालायची, कारण हळद आणि यामध्ये आपण दही घालणार आहे. दोन्ही एकत्र आले तर लाल डाग येतात, म्हणून फक्त 2-1 चिमूटच हळदही घातली. आता हे मिक्स करून घेते. तर एका छोट्या तडका पॅनमध्ये मी तेल गरम केले. तुम्ही तुपही गरम करून घेऊ शकता. आणि एका वाटीसाठी साधारणतः 1.5 ते 2 चमचे तेल. अशा पद्धतीने मी 6 ते 7 चमचे तेल यामध्ये घालून घेते. तेल गरम असते त्यामुळे लगेच मिक्स करण्यासाठी हात नाही घालायचा. सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि नंतर हाताने चोळून चोळून छान असे मिक्स करायचे. तेल चांगले चोळून घेतले की नंतर असं त्याचा मुटकुळा करून बघायचा. मूठ छान बांधल्या जाते म्हणजे अगदी व्यवस्थित मोहन यामध्ये पडलेले. आता यामध्ये आपल्याला घालायचंय दही. आता दही किती घालायचे, तर दही खूप आंबट जर असेल तर साधारणतः 3-1 चमचे किंवा 4 चमचे घालू शकता. पण आंबट जर नसेल तर 4 ते 5 चमचेही घालू शकता. म्हणजे दही किती आंबट आहे यानुसारही तुम्ही चमचे कमी जास्त करू शकता. आणि दही शक्यतो सर्वात शेवटी घालायचे. दही याला चोळून घेते मी आता या पिठाला. त्यानंतर यात थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ मी मळून घेते. आणि पीठ खूप घट्टही करायचं नाही आणि फार पतलंही करायचं नाही. हे बघा, पोळीला जसे पीठ असते त्यापेक्षा किंचित घट्टसर भिजवले, जास्त घट्टही नाही केलेले. आता यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे आपल्याला 5 ते 6 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचे. पण वरतून साई येऊ नये, सुकू नये म्हणून तेलाचा हातही लावून घेते. जवळपास 5 ते 6 मिनिटं पीठ छान असे मुरले. आता याचे गोळे तयार करून घेऊ. आता हे गोळे मी पाण्यात उकडणार आहे. आज तुम्ही इडली पात्रात किंवा चाळणीवर वाफेवरही वाफवून घेऊ शकता हे. आणि फार मोठा लय करायचे नाही, नाहीतर आतमध्ये कच्चे राहू शकतात. त्यासाठी गोळा घेतला की गोल मळून घेतला. नंतर याची हातावर म्हणा किंवा पोळपाटावर नाहीतर अशी पराती त्याची छोटीशी पारी तयार करून घ्यायची. त्याला तेल लावायचे आणि नंतर एक गोळा करून याचा गोल गोळा तयार करून घ्यायचा. आणि नंतर याला वरतून तेल लावून घ्यायचे, म्हणजे पाण्यात टाकल्यानंतर ते एकमेकाला चिकटणार नाही. तेवढ्या पिठापासून 8 गोळे आणि एक छोटासा गोळा तयार झाला. कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेले होते. आता यामध्ये गोळे सोडत असताना गॅस मात्र फुलच ठेवायचा आणि पाण्याला छान खळखळ उकळी आलेली पाहिजे. एक एक करून यामध्ये मी सर्व गोळे सोडून देते. संपूर्ण गोळे पाण्यात घालून घेतले की फुल गॅसवर सुरुवातीला जवळपास 3-1 मिनिटं हे गोळे आपल्याला उकडून घ्यायचे आहे. आणि असे हलवून द्यायचे 3 ते 4 मिनिटांनंतर. त्यानंतर गॅस मिडियमच ठेवायचा आणि मिडियम गॅसवरच हे गोळे आपल्याला झाकण ठेवून उकडून घ्यायचे आहे. आता मिडियम का ठेवायचा, कारण यामध्ये जे गव्हाचे पीठ आहे ते पाण्यामध्ये विरघळते आणि नंतर उतू येते, म्हणून उतू जाऊ नये म्हणून मिडियम गॅसवर जवळपास 16-17 मिनिटं गोळे छान असे उकडून घेतले. गोळे झाले की पाण्यावर तरंगतात ते, आणि नंतर चाकू घालूनही चेक करू शकतो आतपर्यंत शिजले की नाही. आतमध्ये जर गोळे कच्चे राहिले तर बट्टी छान खमंग खुसखुशीत होत नाही. म्हणून जवळपास 17 ते 18 मिनिटं मी हे गोळे पाण्यामध्ये उकडून घेतले. चाकू घालून बघितला की छान निघालेला आहे. आता मी गोळे खाली थंड होण्यासाठी काढून घेतले. हे जे पाणी आहे हे वरणाला फोडणी देण्यासाठी वापरणार आहे, त्यामुळे वरण छान चविष्ट आणि पौष्टिकही होते. गोळे थंड होत आहे तोपर्यंत वरणही करून घेते. गोळे थंड झाले, आता हे चिरून घ्यायचे. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे जे फोडी आहे किंवा जे आपण बट्ट्या आहे त्या छोट्या मोठ्या करू शकता. मी या ठिकाणी थोड्याशा पतल्या पतल्याच करून घेते. बघा, आतपर्यंत छान असे शिजलेले.
आता याचे तुकडे करून घेतले की तळण्यासाठी घेणार आहोत. तेलही मी कढईत गरम करायला ठेवलेले आहे. इकडे मी वरणालाही फोडणी दिलेली आहे. अशा पद्धतीने मी सर्व बट्ट्या चिरून घेते. आता या बट्ट्या तळण्यासाठी तेलात घालून घ्यायच्या. कढईतले तेल तापले की गॅस मात्र मिडियम करायचा आणि एक एक करून यामध्ये हातानेही बट्टी सोडू शकता किंवा हातावर तेल उडण्याची भीती वाटत असेल तर झाऱ्यावर जवळपास 3 ते 4 बट्ट्या ठेवून त्याही तुम्ही यामध्ये अशा पद्धतीने घालून घेऊ शकता. तेलात मावतील एवढ्या बट्ट्या मी तेलामध्ये घालून घेते. गॅस मात्र मिडियमच ठेवायचा. बट्ट्या तेलात घातल्या की 2-3 मिनिटं हलवायच्या नाही. नंतर मात्र उलटून पालटून छान अशा खमंग खुसखुशीत तळून घ्यायच्या. आणि एक बॅच तळायला साधारणतः मिडियम गॅसवरती जवळपास 5 ते 6 मिनिटं लागते. आणि ही कढई पतली आहे. तुम्ही खूप जाड जर घेतली तर 1 मिनिट शिल्लकचा घेऊ शकता. खमंग खुसखुशीत अशी बट्टी तळल्या गेली आणि कलर बघू शकता बट्टीचा कसा आहे. बट्टीचा कलर जो आहे तो मधल्या भागाचा बघायचा. जे आपण गोल गोळा करतो त्याच्या बॅक साईडचा नाही बघायचा. तो थोडासा पांढरा राहतो कारण त्यात हळद कमी घातलेली आहे. हळद खूप झाली तर लालही येऊ शकतो थोडासा. खूप छान आणि मस्त कलरही आलेला आहे. बट्टी तळून झालेली आहे. मी आता ही वाढून घेते आणि बट्टी खाण्यासाठी ताटामध्ये घातली की चुरून घ्यायची. वरतून वरण घालायचे, तूप घालायचे आणि मस्त असं खाण्याचा आनंद घ्यायचा. खूप छान आणि मस्त लागते. आणि विशेष म्हणजे वेगळे विशिष्ट पीठही दळून आणले नाही. घरात रेग्युलरचे गव्हाचे पीठ आहे तेच वापरलेले. बट्टी चुरून घेते त्यानंतर त्यावर वरून घालून खाण्याचा आनंदही घेते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.